Hello everyone, I am Professor Harishchandra Shire. Today we are going to discuss about the applied mechanics. Applied mechanics हा आपण सेकंड सेमिस्टर ऑफ इंजिनिअरिंग किंवा पॉलिटिक मध्ये शिकत आहोत. या अगोदर तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला फिजिक्स हा सब्जेक्ट शिकला असेल. मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स. मेकॅनिक्स इज फिजिक्सचीच ब्रांच असून मेकॅनिक्स शिकताना तुम्हाला फिजिक्सचं बेसिक नॉलेज असणं हे आवश्यक आहे. So in today's session, we are going to discuss about the what is mechanics and what are the different classification of engineering mechanics. So necessity of knowledge of mechanics for engineer. म्हणजेच काय की वो एका इंजिनियरला मेकॅनिक्सचं नॉलेज असणं का आवश्यक आहे. The knowledge of applied mechanics is very important for the engineering students. Those are studying in a different field like civil, mechanical, automobile, production, chemical, electronics, electrical and instrumentations. या सगळ्या ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांना मेकॅनिक्सचा नॉलेज असणं आवश्यक आहे. मोस्टली जे सिव्हिल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल प्रोडक्शन मध्ये शिकतात त्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकणं हे अति आवश्यक आहे. The detailed study of mechanics helps the engineer in the following situations: to plan, design and construct various types of structures, machines, spare parts of machines, etc. जसं आपण बघितलं असेल की सिव्हिल इंजिनियर मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स डिझाईन करतात किंवा कन्स्ट्रक्ट करतात, बरोबर. तर त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्याच्या अगोदर ते त्याच्यासाठी एक प्लॅन करतात. तो प्लॅनचा ते डिझाईन बनवतात, बरोबर, आणि नंतर त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन्स करतात. तर ती बिल्डिंग डिझाईन केल्यावर किंवा कन्स्ट्रक्ट केल्यावरती त्या बिल्डिंगवर कुठले फोर्सेस ऍक्ट होणार आहेत, कुठले फोर्सेस लागणार आहेत, बरोबर, याचा सगळा स्टडी हा सिव्हिल इंजिनियरला असणं अत्यावश्यक असतो. आणि फोर्सेसचा सगळा स्टडी हा मेकॅनिक्सच्या अंडर येतो. त्यामुळे एका सिव्हिल इंजिनियरसाठी मेकॅनिक्सचं नॉलेज असणं आवश्यक असतं. त्याच प्रकारे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन्स जे इंजिनियर जे असतात ते मशीन्स डिझाईन करतात किंवा मशीनचे स्पेअर पार्ट डिझाईन करतात. स्पेअर पार्ट म्हणजेच आपलं शाफ्ट असेल, बेअरिंग असेल, क्लच असेल, गिअर असेल, असे नंबर ऑफ स्पेअर पार्ट्स मेकॅनिकलमध्ये असतात. तर ते डिझाईन करताना त्या पार्टवरती म्हणजे ते पर्टिक्युलर शाफ्टवरती किंवा बेअरिंगवरती कुठला फोर्स ऍक्ट होतोय आणि त्या फोर्सचा त्या पार्टवरती काय इफेक्ट होतोय याचं नॉलेज असणं देखील फार आवश्यक असतो एका मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियरला. त्यामुळे मेकॅनिक्सचा नॉलेज हे आवश्यक आहे फॉर सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल और प्रोडक्शन इंजिनियरसाठी. द नॉलेज ऑफ मेकॅनिक्स रिक्वायर्ड फॉर द ॲडव्हान्स सब्जेक्ट लाईक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, theory of machines, theory of structures, tool design, design of structure, fluid mechanics, soil mechanics, machine design, plant engineering. जसं आपण बघितलं की मेकॅनिक्स शिकण्यासाठी आपल्याला फिजिक्सचं बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याच प्रकारे की जे पण आपल्याला पुढच्या सेमिस्टरमध्ये किंवा पुढच्या इयरमध्ये सब्जेक्ट्स येणार आहेत, ॲडव्हान्स सब्जेक्ट्स येणार आहेत, जसं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल, थेरी ऑफ मशीन्स असेल, डिझाईन ऑफ स्ट्रक्चर असेल, मशीन डिझाईन असेल, हे शिकण्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं नॉलेज असणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे समोरचे सब्जेक्ट्स आहेत ते इझिली कळतील. तर बघूयात आता मेकॅनिक्स काय आहे. व्हॉट इज द मेकॅनिक्स? Mechanics is nothing but the branch of science or physics which deals with the study of forces and their effects on bodies in motion or at rest. मेकॅनिक्स म्हणजे काय की एखाद्या बॉडीवरती आपण फोर्सेस लावल्यानंतर त्या बॉडीवर त्या फोर्सेसचा काय इफेक्ट होतो त्याचा अभ्यास करणं म्हणजेच मेकॅनिक्स. आपण एक एक्झाम्पल बघूया. सपोज वी हॅव वन ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टवरती आपण पुलिंग फोर्सेस लावतोय. पुलिंग फोर्स लावल्यानंतर त्या फोर्सेसचा त्या बॉडीवरती काय इफेक्ट होतोय किंवा त्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत आहेत याचा स्टडी करणं म्हणजेच काय मेकॅनिक्स. किंवा याच्यावरती आपण पुशिंग फोर्सेस लावले, कुठलेही फोर्सेस असो, पुशिंग असो किंवा पुलिंग असो, बरोबर, त्या फोर्सेसचा त्या बॉडीवरती काय इफेक्ट पडतोय त्याचा स्टडी म्हणजे काय मेकॅनिक्स. इथे ह्या डायग्राम मध्ये आपण जी बॉडी घेतली आहे, जो ऑब्जेक्ट घेतला आहे तो इज इन रेस्ट कंडिशन आहे. पण ज्यावेळेस आपण मेकॅनिक्सचा स्टडी करतो तर ती बॉडी मोशनमध्ये असू शकते किंवा रेस्टमध्ये देखील असू शकते. अप्लाइड मेकॅनिक्स और इंजिनिअरिंग मेकॅनिक्स.
It is a study of different laws and principles of mechanics applied to the engineering problem is known as applied mechanics or engineering mechanics. म्हणजेच काय की जे पण आपण फिजिक्समध्ये डिफरंट लॉज शिकलो, जसं की न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ आणि प्रिन्सिपल ऑफ मेकॅनिक्स म्हणजेच की पॅरालेलोग्राम असेल, बरोबर. हे जे मेकॅनिक्सचे प्रिन्सिपल्स आहेत हे सगळे एक इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्यावेळेस आपण अप्लाय करतो आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यालाच आपण काय म्हणतो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. नाव आता बघूयात की क्लासिफिकेशन ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तसं तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे डिस्क्राईब करता येतो, पण इथे आपण त्याला दोन प्रकारे डिस्क्राईब करू. एक बेस्ड ऑन दी टाईप ऑफ बॉडी अँड दुसऱ्या मोशन ऑफ द बॉडी. सो टाईप ऑफ बॉडी म्हणजेच काय की जे पण फोर्स आपण लावणार आहे ते कुठल्या टाईपच्या बॉडीवरती लावणार आहे, ती बॉडी कशी असणार आहे ते त्याचा स्टडी करणं म्हणजेच काय, टाईप ऑफ बॉडी. आणि मोशन ऑफ बॉडी म्हणजे की फोर्सेस ज्या बॉडीवर आपण लावतोय त्या बॉडीची मोशन कशी आहे, ती रेस्ट पोझिशनला आहे की मुव्हिंग आहे, याचा स्टडी म्हणजे मोशन ऑफ बॉडी. सो टाइप्स ऑफ बॉडीमध्ये आपल्याकडे तीन प्रकारच्या बॉडीज आहेत. फर्स्ट वन इज द रिजिड बॉडी, देन डिफॉर्मेबल बॉडी अँड देन फ्लुइड बॉडी. या सगळ्या आपण वन बाय वन बघूयात. आता फर्स्ट इज द रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे की एक अशी बॉडी की ज्यावरती आपण कुठल्याही प्रकारचे म्हणजे पुलिंग किंवा पुशिंग कुठलेही फोर्स लावल्यानंतर त्या बॉडीमध्ये कसल्याही प्रकारचे चेंजेस होत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं डिफॉर्मेशन होत नाही, अशा बॉडीला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी. एक एक्झाम्पल बघूयात. सपोज आपल्याकडे असा एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर. या ऑब्जेक्टवरती आता आपण इकडे पुलिंग फोर्सेस लावतोय. हे फोर्सेस लावून देखील या बॉडीचा हा जो पूर्ण बॉडी आहे यामधच्या साईज आणि शेपमध्ये जेव्हा काहीच चेंज होत नसेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचं डिफॉर्मेशन येत नसेल, तर या बॉडीला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी. म्हणजे ज्या बॉडीमध्ये डिफॉर्मेशन हा कसा असतो, शून्य असतो, या बॉडीजला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडीज. दुसरी डिफॉर्मेबल बॉडीज. डिफॉर्मेबल बॉडीज म्हणजे की ज्या बॉडीवरती किंवा ज्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स लावला आणि ती बॉडी काय झाली, तिची साईज आणि शेप चेंज झाला. म्हणजे त्याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे एक इलास्टिक किंवा रबर. रबरवर किंवा इलास्टिकवर ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो तर फोर्स लावल्या लावल्या रबर किंवा इलास्टिक काय होतो, स्ट्रेच होतो, म्हणजे एक्सपांड होतो, ताणल्या जातो, बरोबर. ताणल्या जातो, एक्सपांड होतो, म्हणजेच काय की तो डिफॉर्म होतो, बरोबर. डिफॉर्म होतोच म्हणजेच काय, तो ती बॉडीज कुठली असेल, डिफॉर्मेबल बॉडीज. अशा बॉडीला आपण काय म्हणतो, डिफॉर्मेबल बॉडीज. की लोड लावल्या लावल्या जी बॉडी डिफॉर्म होते त्याला आपण डिफॉर्मेबल बॉडीज म्हणतो. थर्ड वन इज द फ्लुइड बॉडीज. फ्लुइड बॉडीज म्हणजेच काय की समथिंग दॅट कॅन फ्लो, म्हणजे काहीतरी फ्लो होतंय अशा याच्यावर. तर फ्लो काय होतंय, गॅस किंवा लिक्विड. म्हणजे ज्यावेळेस आपण लिक्विडवरती फोर्सेस लावतो किंवा गॅसेसवरती फोर्सेस लावतो, अशा फोर्सेसचा स्टडी करणं म्हणजेच काय, फ्लुइड बॉडीजवरचा स्टडी. ओके, त्या बॉडीजला काय म्हणतो आपण, फ्लुइड बॉडीज. देन डिफॉर्मेबल बॉडीज जो आहे तो आपण नेक्स्ट सेमिस्टरला शिकणार आहोत, जी आहे की स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये किंवा थेरी ऑफ इलास्टिसिटीमध्ये किंवा थेरी ऑफ प्लास्टिसिटीमध्ये. आणि त्याच प्रकारे फ्लुइड बॉडीज जो आहे त्याचा स्टडी आपण आयडियल फ्लुइडसाठी करतो, विस्कस फ्लुइडसाठी करतो किंवा कॉम्प्रेसिबल फ्लुइडसाठी करतो. म्हणजेच की या सेमिस्टरला आपण हे सगळं शिकणार आहोत का, तर नाही. आपण या सेमिस्टरला डिफॉर्मेबल बॉडी शिकणार आहोत का, नाही. हा तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला असेल किंवा पुढील सेमिस्टरला असेल. फ्लुइड बॉडीज हा देखील आपण या सेमिस्टरला शिकणार नाही आहोत. हा देखील तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्समध्ये असेल. तर या सेमिस्टरला फर्स्ट इयरला सेकंड सेमिस्टरला आपण काय शिकणार आहोत, आपण शिकणार आहोत रिजिड बॉडीज. म्हणजे टाइप्स ऑफ बॉडीच्या अंडर आपण फक्त काय शिकणार आहोत, रिजिड बॉडीज. ओके, आता बघूया दुसरा प्रकार, मोशन ऑफ बॉडी. सो मोशन ऑफ बॉडी यामध्ये देखील आपल्याकडे दोन टाइप्स आहेत. वन इज द स्टॅटिक आणि सेकंड वन इज द डायनामिक्स. मोशन ऑफ बॉडी म्हणजे काय सांगितलं मी आता, की ज्या बॉडीवर आपण फोर्स लावतोय त्या बॉडी कशी आहे, रेस्टला आहे की मुव्हिंगला आहे, अशा प्रकारचा स्टडी म्हणजे मोशन ऑफ बॉडीचा स्टडी. नाव स्टॅटिक म्हणजे काय
की ज्या बॉडीवरती आपण फोर्सेस अप्लाय करतोय ती बॉडी ॲट रेस्ट पोझिशनला असली पाहिजे. म्हणजे सपोज याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे बिल्डिंग असेल, रोड्स असतील किंवा ब्रिजेस असतील, टावर्स असतील, हे सगळे कसे असतात, एका रेस्ट पोझिशनला असतात, स्टेबल असतात आणि त्यावरती डिफरंट फोर्सेस काय होत असतात, ॲक्ट होत असतात. बरोबर. असा स्टडी करणं म्हणजेच काय, स्टॅटिकचा स्टडी. डायनामिक्स म्हणजे काय, की जी बॉडीज कशी असते, मुव्हिंग असते किंवा मोशन मध्ये असते. म्हणजेच याचा एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे काय झालं की एखादी मुव्हिंग व्हेकल म्हणजे जी एक व्हेकल मूव्ह होते आणि त्याच्यावर जे फोर्सेस लागत आहेत त्या मोशन मध्ये असलेल्या बॉडीवरती, त्याला आपण डायनामिक्स म्हणतो. डायनामिक्स मध्ये अजून 2 सबटाइप्स आहेत. डायनामिक्सचा एक फर्स्ट पार्ट येतो कायनेमॅटिक्स आणि सेकंड येतो कायनेटिक्स. आता कायनेमॅटिक्स म्हणजे काय आणि कायनेटिक्स म्हणजे काय, तर कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स मध्ये जिथे आपण विदाउट कन्सिडरिंग फोर्सेस ज्या बॉडीचा स्टडी करतो, म्हणजे जिथे काय कॉज ऑफ मोशन कन्सिडर करत नाही, अशा बॉडीजला आपण काय म्हणतो, कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजेच काय, त्याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे असं झालं की आपण क्रिकेट सगळे खेळतो. बरोबर. क्रिकेट खेळल्यानंतर बॅट्समन ज्यावेळेस बॉल मारतो, तर बॉल मारल्यानंतर बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातो, म्हणजे 6 जातो. बरोबर. तर बॉल 6 जातो म्हणजे बॉल काय होतो, बॅटला लागल्यानंतर फ्लाय होतो, एक फ्लो होतो, म्हणजे बरोबर, म्हणजे उडून बाउंड्रीच्या बाहेर पडतो. तर ती जी बॉलची मोशन असते, त्या मोशनची डायरेक्शन किंवा त्या मोशनचा स्टडी म्हणजेच काय झालं, कायनामॅटिक्स. कायनामॅटिक्स मध्ये आपण हा विचार नाही करत की त्या बॅट्समनने किती जोरात बॉल मारला, म्हणजे त्याच्यासाठी काय फोर्सेस घेतलेत किंवा काय एफर्ट लावले, किती एनर्जी लावली, याचा कन्सिडरेशन आपण करत नाही. आपण इथे कॉज ऑफ मोशन कन्सिडर करत नाही, फक्त काय कन्सिडर करतो की मोशन झाली, तो बॉल बॅटला लागून बाउंड्रीच्या बाहेर उडालाय, तर ती जी पण मोशन असेल ती आपण फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, जर्क, टाइम. बरोबर. आणि याच बरोबर कायनेटिक्स काय असतं की जिथे कॉज ऑफ मोशन कन्सिडर करतो. सेम एक्झाम्पल आपण इथे यूज करू शकतो की ज्यावेळेस बॅट्समनने बॉल मारल्यानंतर तो बॅटवर लागून बाउंड्रीच्या बाहेर गेला. बरोबर. तर तो बॉल बाहेर जाण्यासाठी बॅट्समनने किती फोर्स लावलाय किंवा काय एफर्ट त्याने लावलेत तो बॉल मारण्यासाठी, काय एनर्जी लावली आहे, तर ते देखील त्यामध्ये कन्सिडर करणं आणि तो मोशन देखील कन्सिडर करणं, हे सगळं कन्सिडर करून ज्याचा आपण स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक्स. इथे बघूयात, या साईडला आपण टाइप ऑफ बॉडीमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, रिजिड बॉडीज, आणि मोशन ऑफ बॉडीमध्ये हा संपूर्ण स्टडी आपण करणार आहोत या सेमिस्टरला. बरोबर. म्हणजेच रिजिड बॉडी फॉर स्टॅटिक, रिजिड बॉडीज फॉर डायनामिक, रिजिड बॉडीज फॉर कायनेमॅटिक्स अँड रिजिड बॉडीज फॉर कायनेटिक्स. तर हा संपूर्ण स्टडी आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये करणार आहोत. देन लेट डिस्कस इट वन बाय वन. स्टॅटिक, it is that branch of engineering mechanics which deals with the forces and their effects while acting upon the bodies at rest. त्याचं एक्झाम्पल बघायचं म्हणजे स्टडी ऑफ डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ रोड्स, बिल्डिंग्स, टावर्स अँड ब्रिजेस. इथे आपण बघू शकतो की अशी बॉडी जी रेस्ट मध्ये आहे आणि त्यावरती फोर्सेस ऍक्ट होणं. आता आपण बघतो रोड हे ऑलवेज कसे असतात, एकच जागेवरती स्टेबल असतात आणि त्यावरती व्हेरियस फोर्सेस काय होतात, कंटिन्युअस अप्लाय होत राहतात. बरोबर. अशा बॉडीचा स्टडी करणं म्हणजेच काय म्हणतो आपण, स्टॅटिक. किंवा बिल्डिंग्स. आता आपण बघतो की बिल्डिंग कशी असते, ऑलवेज रेस्ट पोझिशनला असते. कधी बघितलंय का तुम्ही की वो बिल्डिंग आता 2 मिनिटापूर्वी इथे होती, 3ऱ्या मिनिटाला दुसऱ्या पोझिशनला गेली, 4थ्या मिनिटाला 3ऱ्या पोझिशनला गेली. पॉसिबल आहे का ही गोष्ट? नाही. बरोबर. म्हणजेच काय की ज्या बॉडीज ह्या रेस्ट पोझिशनला असतात आणि त्या बॉडीजवरती फोर्सेस अप्लाय होतात त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॅटिक. डायनामिक्स, इट इज दॅट ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स which deals with the forces and their effects while acting upon the bodies in motion. याचे एक्झाम्पल बघायचे म्हणजेच काय, मुव्हिंग व्हेकल्स. सपोज तुम्ही इथे बघू शकता एक 4 व्हीलर आहे, ती काय होते, मूव्ह होते. मग ज्यावेळेस व्हेकल चालते, कार तुमची चालते,
त्या रनिंग कंडिशन मध्ये जे पण फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्या व्हेकल वरती, त्याचा स्टडी म्हणजेच काय झाला तुमचा डायनामिक्स. कायनेटिक्स. Kinetics is nothing but the branch of dynamics which deals with the action of forces on bodies in motion considering mass of the body and forces causing motion. याचा एक्झाम्पल बघायचं म्हणजे मुव्हिंग लोडेड व्हेकल. तुम्ही इथे बघू शकता राईट साईडला फिगर मध्ये एक मुलगा आहे जो सायकल चालवतोय, बरोबर. ती सायकल काय होते, एका पोझिशन वरून दुसऱ्या पोझिशन वरती मूव्ह होते, बरोबर. तर पोझिशन मूव्ह होते म्हणजे एक सायकल मोशन मध्ये येते, पण ती सायकल एका पोझिशन वरून दुसऱ्या पोझिशनवर नेण्यासाठी तो मुलगा किती एफर्ट लावतोय, किती फोर्स लावतोय, म्हणजे ते काय एनर्जी यूज करतोय, बरोबर. ते देखील आपल्याला इथे काय करावं लागतं, कन्सिडर करावं लागतं. सोबत सोबत त्या सायकलवरती तुम्हाला तो मुलगा एक डॉग कॅरी करताना दिसतोय, म्हणजे त्या डॉगचा मास देखील तुम्हाला यामध्ये कन्सिडर करावं लागतो. म्हणजे कायनेटिक्सच्या स्टडीमध्ये आपल्याला काय कन्सिडर करावा लागतो, बॉडीवरचा मास जो असेल तो, त्यानंतर ती बॉडी मूव्ह करण्यासाठी लागणारा जो फोर्स आहे, जे तुम्ही एफर्ट घेताय बॉडी मूव्ह करायला, ते देखील स्टडी आपण कायनेटिक्स मध्ये करत असतो. यानंतर कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स इट इज द ब्रांच ऑफ डायनामिक्स which deals with the action of forces on bodies in motion without any consideration of mass of body and forces causing motion. याचे एक्झाम्पल बघायचं तर ट्रेन मुव्हिंग किंवा सेम आपण प्रिव्हियसली एक्झाम्पल बघू शकतो की इथे काय मुलगा सायकल चालवतोय, सायकल मूव्ह होते, एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर जातोय, पण ती सायकल मूव्ह करण्यासाठी किंवा समोर नेण्यासाठी तो मुलगा किती एफर्ट्स घेतोय, त्या सायकलवरती किती मास आहे, ह्याचा आपल्याला काही घेणं देणं नसतं. आपल्याला फक्त टार्गेट काय आहे की सायकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचते, त्याच्यासाठी तुम्ही किती फोर्स लावताय, किती एफर्ट घेताय, याच्याशी आपला काही संबंध नसतो. म्हणजे कायनेमॅटिक्स मध्ये आपल्याला फक्त मोशनशी घेणं देणं आहे की एका जागेवरून मोशन झाली आणि एका जागेवरून बॉडी तुमची समोर गेली दुसऱ्या पोझिशनला, बस एवढं आपल्याला इथे कन्सिडर करावं लागतो. म्हणजेच इथे आपल्याला काय मिळतं, डिस्प्लेसमेंट, त्यानंतर व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, जर्क आणि टाइम. स्पेस. इट इज यूज टू फिक्स द पोझिशन ऑफ अ पॉइंट इन रिलेशन टू अ रेफरन्स पॉइंट नोन ॲज ओरिजिन. आता इथे बघा, स्पेस म्हणजे काय की हा जो ओपन पोर्शन आहे सगळा संपूर्ण, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, स्पेस म्हणतो. जो संपूर्ण ओपन पोर्शन असतो त्याला आपण काय म्हणतो, स्पेस म्हणतो. आता या स्पेस वरती कुठे पण आपल्याला एक पॉइंट फिक्स करायचा असतो, त्याची पोझिशन फिक्स करायची असेल तर आपण काय करतो, एक पॉइंट घेतला सपोज इथे कुठेही, ठीक आहे, या पॉइंटला आपण नाव दिलं पी, बरोबर. पण आता हा पॉइंट जर आपल्याला मेजर करायचा असेल तर हा डायरेक्टली आपण या स्पेसमध्ये कुठेही मेजर करू शकतो का, नाही. मग याला आपल्याला एक रेफरन्स घ्यावा लागतो. म्हणजेच रेफरन्स काय, आपल्याला एक ओरिजिन पासून ह्या पॉइंटसाठी रेफरन्स घ्यावा लागतो. ओरिजिन पासून रेफरन्स घेतला, एक पॉइंट घेतला पी, त्याला रेफरन्स घेतला आपण ओरिजिन, तरी आपण हा पॉइंट आता मेजर करू शकतो का, नाही. तर आपल्याला मेजर करण्यासाठी काय, 3 लेन्स घ्यावा लागतात त्याच्यासाठी, एक्स, वाय आणि झेड. या 3 लेन्स आपल्याला यासाठी काय करावं लागतात, डिफाईन करावं लागतात, बरोबर. आता या 3 लेन्स डिफाईन केल्यानंतर आपण ह्या पॉइंटला मेजर करू शकतो फ्रॉम दी ओरिजिन, बरोबर. मग ह्या ज्या 3 लेन्स असतात एक्स, वाय, झेड, यालाच आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा कोऑर्डिनेट्स. द एरिया ऑन द बोथ साइड्स ऑफ अ लाइन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज स्पेस. टाइम. इट इज यूज्ड टू मेजर द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स. Displacement, velocity and acceleration are called as events. Initial and final displacement are 2 events related by the time. Time is read by the clock. Suppose we have a one body, ठीक आहे, किंवा एक ऑब्जेक्ट आहे आपल्याकडं, हा सध्या इथे आहे याच्या इनिशियल पोझिशनला, ठीक आहे. आता या बॉडीवरती आपण काय करतो, एक फोर्स लावला इकडनं, ठीक आहे, हा काय केला आपण, फोर्स ऍक्ट केला, तर काय होणार, ही बॉडी मूव्ह होऊन कुठे जाणार, इथे जाणार. म्हणजेच इनिशियल पोझिशन पासून त्याच्या फायनल पोझिशनला येणार, बरोबर. फोर्स लावल्यानंतर काय झाली, फायनल पोझिशनला आली. तर ही बॉडी इथून मूव्ह होऊन
इथे जाण्यासाठी म्हणजे हे जे डिस्प्लेसमेंट होतो, हा डिस्प्लेसमेंट आपण मेजर करू शकतो कशाने? टाइमने. त्यालाच आपण काय म्हणतो? टाइम. मास. मास is a quantity of matter contained in a body. Mass of body remains constant at all places, that is on earth, moon and sun. आता तुम्ही इथे बघू शकताय, हा जो आहे आपला, हा आहे आपला मास, बरोबर. यामध्ये आपण हे जे कॉइन टाकतोय, हे कॉइन इज नथिंग बट आवर मॅटर. हे काय आपली संपूर्ण बाहेरची, दिस इज आवर बॉडी, बरोबर. आणि या बॉडीमध्ये आपण काय करतोय, हे जे कॉइन टाकतोय हे आहे आपले मॅटर. आता हे नंबर ऑफ कॉइन्स आपण बॉडीमध्ये इन्सर्ट करतोय, म्हणजे टाकतोय 1 2 3 4 असे नंबर ऑफ क्वांटिटीजचे कॉइन काय करतोय मध्ये या बॉडीमध्ये टाकतोय आपण. म्हणजेच क्वांटिटी ऑफ मॅटर ज्यावेळेस हिच्यात टाकतो बॉडीमध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो? मास. आता मास जो आहे हा आपण ऑलवेज मेजर करतो इज इन अ kg, किलोग्राम मध्ये मेजर करत असतो. आणि मास ही जी क्वांटिटी आहे ही आपली स्केलर क्वांटिटी असते. पार्टिकल. A body whose dimensions are negligible when compared with the distances or the length involved in the discussion of its motion is called as a particle. Particle denotes a body in which all the materials are concentrated at a point. Body. It is defined as the portion of matter which is limited in all the direction. म्हणजेच काय, हा एक पोर्शन ऑफ मॅटर आहे जो की लिमिटेड असतो ऑल डायरेक्शनला. सपोज आपल्याकडे ही एक काय बॉडी आहे, बरोबर. आता ह्या बॉडीमध्ये आपण काही पण मॅटर इन्सर्ट करतो इथनं, म्हणजे इथे काही पण मॅटर टाकतो, इथे काही पण मॅटर टाकतो, इथे काही पण मॅटर टाकतोय, ठीक आहे. तर हे बॉडीमध्ये कितीही मॅटर टाकले तुम्ही, तर हे ह्या जी लाईन आहे, हे जे लिमिटेशन दिलेलं आहे आपल्याला बॉडीचा एंड पोर्शन, याच्या इकडे आपण टाकू शकतो का? नाही, कारण की इथे काय याचं लिमिटेशन आलेलं आहे आपल्याला. इथे आपण मॅटर प्लेस करू शकतो का? नाही. या डायरेक्शनला प्लेस करू शकतो का? इथे मॅटर टाकू शकतोय का? नाही, कारण की इथे काय आपली बाउंड्री लाईन आहे. सेम या डायरेक्शनला टाकू शकतोय का इथे खाली? नाही, कारण की इथे बाउंड्री लाईन आहे, बरोबर. तर जेही मॅटर आपण ह्या बॉडीमध्ये टाकू शकतो, ठीक आहे, ते कसे असतात? लिमिटेड असतात ऑल डायरेक्शनला. म्हणजे जेवढी बॉडी आहे आपली त्यामध्येच आपण कुठलेही मॅटर इन्सर्ट करू शकतो. Rigid body. It is defined as a body the particle of which are fixed in position relative to one another even when subjected to a number of forces. Rigid body do not deform under the action of forces. तर काय म्हटलं इथे? रिजिड बॉडी डू नॉट डिफॉर्म अंडर द ऍक्शन ऑफ फोर्सेस. म्हणजेच काय, रिजिड बॉडी काय असते की ज्या बॉडीवरती तुम्ही कितीही फोर्सेस अप्लाय केले तरी ती बॉडी काय होत नाही? डिफॉर्म होत नाही. याचं एक एक्झाम्पल बघायचं म्हणजे आपल्याकडे काय एक मेटल ब्लॉक आहे, ठीक आहे. हा काय आपला एक मेटलचा ब्लॉक आहे. यावरती आपण काय करतोय? हॅमरने फोर्स अप्लाय करतोय. हॅमरने काय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. आता या बॉडीवरती हॅमर्सने फोर्स अप्लाय केल्यानंतर या बॉडीच्या साईज आणि शेपमध्ये काही जर चेंजेस होत नसेल, म्हणजे ही टोटल बॉडीमध्ये तीळ मात्र चेंजेस होत नसेल, तर या बॉडीला आपण काय म्हणतो? रिजिड बॉडी. म्हणजे जिथे काय असतं? डिफॉर्मेशन काय असतं? कम्प्लीट झिरो. म्हणजे जिथे डिफॉर्मेशन झिरो असतो अशा बॉडीला आपण काय म्हणतो? रिजिड बॉडी. बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस और रियल लाईफ देयर इज नॉट अ सिंगल बॉडी विच इज परफेक्टली रिजिड. म्हणजे अशी कुठलीच बॉडी नाही आहे जी परफेक्टली रिजिड असेल. म्हणजे प्रत्येक बॉडी जी आहे ती कशी असते? डिफॉर्मेबल असतो. त्यामध्ये काही ना काही डिफॉर्मेशन होतच असते. म्हणजेच रिजिड बॉडी हा जो पार्ट आहे हा कम्प्लिटली थेरॉटिकल आहे. इफ द डिफॉर्मेशन इज निग्लिजिबल when compared with the size of body it is assumed to be rigid. म्हणजे आपण रिजिड बॉडी आहे हे कसं म्हणतो? त्याच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे बीम्स असेल किंवा ट्रसेस असेल किंवा फ्रेम्स असेल, यावरती कसे तुमचे फोर्स ऍक्ट होतात, बरोबर. पण त्या फोर्सला आपण काय करतो? सपोर्टिव्ह रिॲक्शन देतो आणि त्या फोर्सला कसं करतो?
न्यूट्रल करतो. न्यूट्रल करतो म्हणजेच कसं की ते जे डिफॉर्मेशन होणार आहे त्या फोर्समुळे त्याला सपोर्टिव्ह रिॲक्शन देऊन आपण काय करतो, निग्लिजिबल करतो. निग्लिजिबल करतो म्हणजेच आपण काय म्हणतो की ती जी बॉडी आहे ती बॉडी काय आहे, रिजिड आहे.